नमस्कार मित्रांनो, मी भाऊसाहेब देवगुंडे मायक्झाम डायरी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे टक्केवारी. त्याला आपण सेकडेवारी म्हणतो किंवा पर्सेंटेज म्हणतो. आता मित्रांनो, काय असतं की पर्सेंटेजचा अर्थच होतो बघा, पर सेंचुरी. पर सेंट म्हणजे ह्या परचा अर्थ होतो प्रति म्हणजे पर, आणि ह्या सेंटचा अर्थ होतो सेंचुरी, आणि त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो प्रति सेकडा, किंवा त्याला आपण आणखी म्हणतो टक्केवारी, सेकडेवारी. आणि हे जे सगळं आहे ते आपण एका चिन्हाने दाखवतो, डिनोट करतो, ते हा पर्सेंटेजचा. ऍक्च्युली पर्सेंटेज किंवा सेकडेवारी मित्रांनो, सेकडेवारी म्हणजे की 100ला आधार मानून इतर संख्यांची किंवा इतर प्रमाणांची केलेली तुलना म्हणजे सेकडेवारी होय. याच्यावरती जवळपास 10 ते 12 वेगवेगळ्या प्रकारचे गणित, सेकडेवारीची कॉन्सेप्ट, अगदी बेस पासून ते ऍडव्हान्स पर्यंतचे सगळे कॉन्सेप्ट आपण इथं बघणार आहोत. आपलं पहिलं गणित आहे मित्रांनो, 1200 चे 16% म्हणजे किती होतात. आता 1200 लिहून टाकायचं. हे जर गणित आपण गणिती भाषेत जर एक्सप्रेस करायचं म्हणलं तर 1200 लिहून टाकायचं. आणि जिथं कुठं चे येते मित्रांनो, चे चा ची, की 1200चा 1/3 म्हणलं की चा म्हणलं की गुणाकार, किंवा चे म्हणलं की गुणाकार. कारण आपल्याला माहित आहे कंचे भाकू भेव किंवा बॉडमास थेरी आपण जर अभ्यासले असेल तिथं इथं हा चे असतो, तर इंग्लिशमध्ये ऑफ बनतो, आणि तिथं आपण गुणाकाराची क्रिया करतो मित्रांनो. आता हे जे 16% ती 16/100 लिहायचे. आता भागिले 100 का लिहायचं, कारण 16% आणि जिथं जिथं टक्के येतं मित्रांनो तिथं बेस येतो 100, आणि म्हणून आपण लिहिले की 16/100. आता आपलं एवढं गणित एक्सप्रेस झालं मित्रांनो 1200 गुणिले 16/100. जर गणित एक्सप्रेस आपलं झालं, गणित एक्सप्रेस करता आलं, मांडता आलं, तर आपल्याकडे फक्त आणि फक्त राहतं कॅल्क्युलेशन मित्रांनो. आता काय करायचं, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट करून टाकायचे. टक्केवारीमध्ये एक गमतीची गोष्ट येते की इथं झिरो खूप येतात, कारण प्रत्येक 100मध्ये 2 झिरो येतात. त्यामुळे आपल्याला झिरो कट करायला होतात आणि कॅल्क्युलेशन सोपं होऊन जातं. जिथं आपण अंशामध्ये 2 झिरो म्हणजे ज्या त्या संख्येने भागलं तर त्या संख्येला छेदाने भागलं, छेदाला त्याच संख्येने भागलं तर गणितामध्ये काय फरक पडत नाही. मग आता आपल्याकडे गणित शिल्लक राहतं 12 गुणिले 16, आणि हा जर गुणाकार मित्रांनो आपण केला तर 16ने आपण 2 ला गुणूया, 16 दुने 32 होतं. 2 इथं ठेवून देऊया आणि 3 कॅरी मध्ये लिहून ठेवूया, कारण 2 हे अंक गुणाकारामध्ये कधीच आपण एका वेळेस लिहित नाही, बेरजेमध्ये लिहित नाही. जो पुढचा अंक येतो तो आपण कॅरी मध्ये किंवा हातचा ठेवून देतो. आता 16ने परत 1 ला गुणूया, 16 × 16, आणि हे 3 कॅरी 19, म्हणजे आपलं फायनल आन्सर बनतो 192. म्हणजे 1200 चे 16% बनतात मित्रांनो 192, आणि ऑप्शन आपला दुसरा बरोबर येतो. अशाच प्रकारचं दुसरं गणित बघूया. एका कॉन्सेप्टची 2 गणित, म्हणजे जवळपास आपण 12 वेगवेगळे कॉन्सेप्ट टक्केवारीचे इथं बघणार आहोत. पुढचं गणित बघूया मित्रांनो, की काय म्हणते 720 चे 25% किती होतात. 720 लिहून टाकायचं. चे म्हणलं की गुणिले 25% आपण 25/100 लिहितो, कारण जिथं जिथं टक्के येतं सेकडा येतो तिथं बेस असतो 100. ठीक आहे, एवढंच गणित आहे. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो आपण, तर 25 ने वरती भाग लावा, 25 × 25, 25 ने जर खाली 100 ला भाग लावला तर 25 × 100. आता जर खाली जर 4 ला भाग लावला तर 4 × 4, 720 ला जर 4 ने भाग लावला तर किती 18 × 72, आणि दुसरा भाग शून्याचा येतो. म्हणजे गणित शिल्लक राहतं 180 गुणिले 1 म्हणजे फायनल 180. म्हणजे 720 चे 25% किती होतात मित्रांनो 180 होतात, आणि ते 180 ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे, आणि आपला ऑप्शन नंबर 4 बरोबर असणार आहे. गणिताचा पुढचा प्रकार थोडासा वेगळा प्रकार बघूया मित्रांनो. काय म्हणतोय बघा, 6 विषयांच्या झालेल्या गटक चाचणीत अंजलीला प्रत्येक विषयात 50 पैकी अनुक्रमे 42, 38, 32, 44, 45, 49 मार्क्स मिळाले, तर तिला सेकडा किती मार्क्स मिळाले. आपल्याला काय करायचं मित्रांनो, मिळालेले गुण अगोदर घ्यायचे, मिळालेल्या गुणांची बेरीज करायची. ह्या जर गुणांची बेरीज केली तर बघूया आपण किती येते. एकच स्थानच्या अंकांची बेरीज करूया. 9 आणि 5 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20, 20 आणि 8 38, 28 सॉरी 28 आणि 2 30, 30चा झिरो इथं लिहून टाकूया, कॅरी 3 साईडला लिहूया. परत दशक स्थानच्या अंकांच्या बेरजेमध्ये कॅरी पण आपल्याला मिसळायचा आहे. हात कॅरी 3 आणि 4, 7 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 3 21, 21 आणि 4 25. म्हणजे अंजलीला मिळाले गुण सर्व विषयामध्ये 250. पण एकूण त्या 6 विषयांचे गुण किती होते
प्रत्येक पेपर हा 50 मार्काचा होता मित्रांनो. जर प्रत्येक पेपर 50 मार्काचा आहे आणि 6 विषय आहेत तर एकूण गुण किती होतील? 6 गुणिले 50 आणि 6 गुणिले 50 होतात मित्रांनो 300. बरोबर 300. आता एकूण गुण होते 300, त्यापैकी मिळाले अंजलीला 250, तर शेकडा किती म्हणून गुणिले 100 करून टाकायचं. आता गुणिले का 100 करायचं असतं मित्रांनो? गुणिले का 100 करायचं असतं ते आपल्याला माहितीच आहे. गणितामध्ये तिरकस गुणाकाराची ट्रिक काय करतो, जेव्हा दोन राशी समप्रमाणात बदलत असतात म्हणजे काय, तर एक राशी वाढवली तर दुसरी पण वाढत असते आणि एक राशी कमी झाली तर दुसरी पण कमी होत असते. त्यावेळेस आपण काय करतो, जर 3 टर्म दिल्या तर चौथी टर्म काढण्यासाठी तिरकस गुणाकाराची ट्रिक फॉलो करतो. आणि ही खूप इम्पॉर्टंट आहे गणितामध्ये. कशी ती मी सांगतो बघा. दोन राशी इथं आहेत, एक तर मिळालेले गुण आणि दुसरं आहेत एकूण गुण. एकूण गुण. आता एकूण गुण किती आहेत? 300. 300 पैकी मिळाले किती? 250. सेम राशी खाली सेम राशी मांडून करायची. पण आता शेकडा करायचा म्हणजे शेकडा म्हणजे 100. 100ला किती? x. म्हणजे 300 ला 250 मिळाले तर 100ला किती मिळतील? म्हणजे शेकडा निघून जाईल. आणि ह्या कंडिशन मध्ये आपण काय करतो, ह्या दोन तिरक्या संख्यांचा गुणाकार करतो आणि जी एक शिल्लक राहते संख्या ती भागाकारामध्ये लिहून टाकतो. आणि हेच इथं करायचंय 100 गुणिले 250 भागिले 300. आणि हेच आपण इथं करतोय 100 गुणिले 250 भागिले 300. म्हणजे 300 पैकी 250 तर 100 पैकी किती? शेकडा किती? म्हणून गुणिले 100. ठीक आहे, असं इथं आलंय. आता ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट करून टाका. आता कॅल्क्युलेशन राहतं 250 भागिले 3. 3 जर खाली भाग लावला तर 3 × 3, वरती भाग लावला तर 8 × 24. 25 मध्ये 24 गेलं तर एक शिल्लक राहतं, वरनं येतो 0. 10 बनतं. 3 जर 10 ला भाग लावला तर 3 × 9, परत 10 9 जातं, परत एक उरतं. एक म्हणून वरनं घ्यायला काहीच नसतं, झिरो संपलेले असतात म्हणून आपण एक दशांश चिन्ह दिलं. एक दशांश चिन्ह दिलं तर परत एक एक झिरो आपण घेत जाऊ शकतो. त्या एकचा झाला 10, परत 3 भाग लावला तर 3 × 9, परत तसंच ही क्रिया कंटिन्यू चालू राहत जाते. म्हणजे 3 3 3 3 3 3. पण आपण 2 दशांश चिन्हांपर्यंत म्हणजे दशांश चिन्हांच्या नंतर 2 संख्यापर्यंत ही संख्या घ्यायची आणि इथं टक्के देऊन टाकायची. म्हणजे जर 300 पैकी 250 मार्क मिळाले एखाद्या परीक्षेत अंजलीला तर ते शेकडा किती असतील? 83.33%. ठीक आहे. आणि ह्या पर्यायामध्ये आपलं ऑप्शन नाही, त्याकडे लक्ष देऊ नका. पुढचं गणित बघूया की 14 गणित आहे. राहुलला 12वीच्या परीक्षेमध्ये 600 पैकी 328 गुण मिळाले तर त्या शेकडा किती गुण मिळाले? सेम मागच्या गणितासारखं आहे. एका प्रकारचे आपण 2 गणित बघतोय. काय करायचंय, पैकी किती एकूण गुण कुठं मांडायचे? 600 खाली. 600 पैकी किती मिळाले? 328. आणि शेकडा काढायचा आहे म्हणून गुणिले 100. एवढं कॅल्क्युलेशन केलं तर त्या राहुलचे कुणाचे? राहुलचे मिळालेले 12वीतील शेकडा गुण निघणार आहेत. बघूया, कॅल्क्युलेशन करूया. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट करून टाकूया आणि 328 भागिले 6. 6 खाली भाग लावला तर 6 × 6, वरती भाग लावला तर 6 × 35. 30 मधून 32 मधून 30 गेलं तर 2 शिल्लक राहतं. म्हणजे असं तुम्हाला भागाकार करून दाखवतो. 328 भागिले 6 म्हणजे 6 × 35. 32 मधनं 30 गेलं तर 2 शिल्लक राहील, वरनं 8 येईल. 6 × 4 = 24. 28 मधनं 24 गेलं तर 4 शिल्लक राहील. पण आता वरून यायला काहीच नाही म्हणून एक दशांश चिन्ह दिलं, एक झिरो घेतला, 40 झालं. 6 × 6 = 36. परत 40 मधनं 36 गेलं तर परत 4 राहील, परत 6 × 6 = 36. एक झिरो घेत राहू आपण आणि हे कंटिन्यू प्रोसेस चालू राहील, कारण हे आवर्ती दशांश अपूर्णांक आहे म्हणजे ते वाढत जाणार आहे. ठीक आहे ना. तर आपल्याला फायनल एवढंच पाहिजे, 54.66%. आणि आपण ह्याला असं लिहिणार किंवा शेकडा 54.66 एवढे राहुलला 12वीच्या परीक्षेत मार्क्स मिळालेला असणार आहेत. पुढचं गणित बघूया मित्रांनो. काय म्हणते, प्रत्येक विषयांची 100 गुणांची झालेल्या 7 विषयांच्या 70 परीक्षेत तनिष्काला 84% गुण मिळाले तर त्या 70 परीक्षेत एकूण किती गुण मिळाले? आता विषय 7 आहेत मित्रांनो. तनिष्काला मार्क मिळाले 84%. 7 विषय, प्रत्येक विषय 100 मार्काचा आहे म्हणजे एकूण गुण झाले 700. 700 झाले की. ठीक आहे. मिळालेत किती? 84%. मग 84 असं लिहायचं, 84 भागिले 100. ठीक आहे. 700 पैकी 84% मिळाले. मगाशी तुम्ही म्हणाल मगाशी की 100 वरती होता. आता काय केलं, त्यावेळी शेकडा काढायचा होता.
शेकडा काढायचा होता म्हणून गुणिले 100 होतं डायरेक्ट. आता 100 खाली आहे कारण शेकडा गुण मिळाले आणि त्यावरून एकूण काढायचे. म्हणून कसं कसं तर मी मग सांगितलं होतं की 100 पैकी 84 किती 84% मिळाले. 100 पैकी 84 तर 700 पैकी किती, कारण 7 विषयांची परीक्षा येते कुणाची, तनिष्काची, आणि 700 पैकी तिला किती मार्क मिळाले तर काय करावं लागेल आपल्याला. जर शेकडा 84 मिळाले, 84% मिळाले तर 700 पैकी किती, ह्या दोघांची गुणाकार आणि तिसरी टर्म ही 100 आहे ती भागिले मध्ये, आणि तेच आपण इथं केलंय. 700 गुणिले 84 भागिले 100, आणि ह्या 2 झिरोला आता हे 2 झिरो कट करूया, ते कट होत आपल्याला माहित आहे. आणि आता कॅल्क्युलेशन राहतं 7 गुणिले 84, ते करूया. 7 न 4 ला गुणूया, 7 चौक 28, कॅरी 2 येईल. परत 7 न 8 ला गुणूया, 7 8 56 आणि 2 58. म्हणजे तिथं तनिष्काला 588 गुण 700 पैकी मिळायला पाहिजेत, म्हणजे ते 84% गुण होतात. ठीक आहे, तर 588 ऑप्शन 1 आपल्या ह्या कंडिशन मध्ये बरोबर असेल. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. बघा, प्रत्येक विषयांची 80 गुणांची झालेल्या 8 विषयांच्या 70 परीक्षेत प्रियंकास 75% गुण मिळाले, तर त्या 70 परीक्षेत एकूण किती गुण मिळाले. प्रियंकास, इथं प्रियंकास लिहायला पाहिजे, प्रियंकाला तिथं एकूण किती गुण मिळाले. कधी, जर तिला 75% गुण मिळाले. किती मिळाले, 75%. ठीक आहे, पण किती पैकी 75% मिळाले. 80 गुणांचे 8 पेपर आहेत. 80 गुणांचे 8 पेपर म्हणजे किती पैकी झाले, 80 गुणांचे जर 8 पेपर झाले तर मित्रांनो किती झालं, 8 8 64, म्हणजे 640 पैकी तिला किती मिळाले, 640 गुणांची परीक्षा होती, त्यापैकी 75% मिळाले. म्हणजे किती गुण मिळालेत, एकूण गुण 640 आहेत, त्यातले किती काढायचे, म्हणून 640 गुणिले 75 भागिले 100 हे कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे, आणि आता जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन कसं होतं, 25 त्रिक 75, कारण 25 ने वरती भाग लावतो 75ला, खाली 25 ने भाग लावला 100ला तर 25 चौक 100. 4 न जर ह्या 640 ला भाग लावला तर 4 क 4, 4 न 64 ला भागला तर 16 चौक 64, आणि दुसरा भाग 0चा, म्हणजे 160 गुणिले 3 एवढं कॅल्क्युलेशन शिल्लक राहतं. आणि ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर 16 त्रिक 48, दुसरा गुणिले 0, कळतंय का कसं. 3 ने 0 ला गुणलं, 3 0 0, 3 ने 6 ला गुणलं, 6 त्रिक 18, 18चा 8 इथं ठेवला, वरती कॅरी 1 लावला, 3 ने परत 1 ला गुणलं, 3 1 3, आणि हा एक कॅरी 4, म्हणजे आपलं आन्सर किती आलं, 480. ऑप्शन कुठं आहे, ऑप्शन 1 मध्ये 480. पुढचं गणित बघूया की गणित विषयात रामला 80 पैकी 72 गुण मिळाले, तर शेकडा किती गुण मिळाले. अशी पण गणित आपल्याला बघायला मिळतात परीक्षेमध्ये. 80 पैकी 72 तर शेकडा किती, म्हणजे 100ला किती, तर गुणिले 100. ठीक आहे, एवढंच कॅल्क्युलेशन केलं. तुम्हाला माहित आहे जिथे जिथे शेकडा विचारलं तर डायरेक्ट गुणिले 100 टाकायचं, पण जिथं शेकडा दिले आणि ऍक्च्युअल संख्या काढायची तिथं ते 100 भागिले मध्ये गेलं पाहिजे. ठीक आहे, ह्या झिरोला हा झिरो कट करून टाका. 1 8 न खाली भाग लावा, 8 1 8, वरती भाग लावला 9 8 72, कॅल्क्युलेशन राहिलं 9 गुणिले 10, खाली 1 आहे, काय फरक पडत नाही, 9 10 90. म्हणजे जर 80 पैकी 72 गुण मिळाले मित्रांनो तर 100 पैकी ते 90 असणार आहेत, म्हणजे 90% असणार आहे. ठीक आहे, पुढचं गणित बघूया. एका गावची संख्या 4000 आहे, ती दरवर्षी 10% वाढते, तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल. काय करायचं मित्रांनो, 4000ची 10% जर आपण काढली, बघा ही 4000 लोकसंख्या आहे, आणि ह्याची म्हणलं की गुणिले आलं, 10% म्हणलं की 10 भागिले 100 आलं, कारण टक्केचा बेस 100 आहे. जर 10% काढली तर फक्त वाढलेली 4000 संख्या निघल, काय 400 संख्या निघल. पण आपल्याला काय करायचं की 4000 तर आहेच, आणि त्याच्यावर 10% वाढली तर एका वर्षानंतर संख्या किती असेल, प्रत्येक 100 माणसाची 110 माणसं झाली असतील, ह्या 100 माणसाची 110 माणसं झाली असतील. ठीक आहे, म्हणून आपण 10% काढायचं नाही, त्या 4000चे 110% काढायचं. किती काढायचं, 110%. आणि आपल्याला किती वर्षानंतरची काढायची, 3 वर्षानंतरची. म्हणजे प्रत्येक वर्षाला जर 100ची लोक 110 होत असली तर 3 वर्षानंतर किती होतील, 3 वर्षानंतर किती होतील मित्रांनो, हे एवढी होतील. कशी, प्रत्येक 100ची एकदा 110 होतील पहिल्या वर्षानंतर, दुसऱ्या वर्षानंतर ह्या 4000 मधल्या प्रत्येक 100ची 110 होतील, परत तिसऱ्या वर्षाला पण ह्या सगळ्यांच्या प्रत्येक 100तली 110 होणार आहे. म्हणून आपल्याला 3 वेळा 100ला 110, 100ला 110, 100ला 110 करायचंय.
आणि आता एवढं कॅल्क्युलेशन केलं तर आपली एकूण संख्या निघणार आहे. 0ला 0 कट करून टाका, इथं 3 0 आहेत, एक इथला एक इथला एक, हे 3 0 कट करा. आता 4000 मध्ये 3 आहेत म्हणून हा 1 2 3 हे 3 कट केले तर अंशातले 3 कट केले. आता कॅल्क्युलेशन किती राहिलं? 4 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11. आता तुम्हाला माहित आहे 11 गुणिले 11 गुणिले 11 ह्या 3 अकरांचा जर गुणाकार केला तर आपल्याला माहित आहे हा 11चा घन आहे आणि 11चा घन आपल्याला माहित पाहिजे. 11चा घन किती असतो? 4 गुणिले 1331 एवढा 11चा घन असतो मित्रांनो. ठीक आहे, 11चा घन किती असतो? 1331. आणि हा आता जर ह्या दोघांचा गुणाकार केला तर काय होईल? 4 ने 1 ला गुणलं 4 1 4, 4 ने 3 ला गुणलं 4 3 12, कॅरी 1 येईल. परत 4 ने दुसऱ्या 3 ला गुणलं 4 3 12, कॅरी आला 1 13, परत कॅरी 1 येईल. 4 ने 1 ला गुणलं 4 1 4 आणि हा कॅरी 1 5. म्हणजे आपलं फायनल आन्सर किती आलं पाहिजे? 5324. आणि हे ऑप्शन मध्ये आहे 5324. म्हणजे 3 वर्षानंतर 4000ची लोकसंख्या किती होईल? जर आज 4000 आहे, दरवर्षी ती 10% वाढते, तर 3 वर्षानंतर ती 5324 एवढी व्हायला पाहिजे. आणि अशाच प्रकारचं दुसरं एक गणित आहे मित्रांनो, हे की एका गावची लोकसंख्या 8000 आहे, ती दरवर्षी 5% ने वाढते, तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती असेल? आता काय करायचं मित्रांनो, 8000 तसंच ठेवायचंय. आता किती टक्क्याने वाढते? 5%ने. ठीक आहे, पण आपल्याला काय करायचं? नुसती त्याची टक्के काढायची, 5% काढायची नाहीत, आपल्याला ती संख्या वाढते किती ते काढायची. म्हणून आपण ती प्रत्येक 100ची 105 करून टाकायची. आणि हे किती वेळा करायचंय? 2 वेळा, कारण 2 वर्ष वाढते म्हणून 2 वेळा केलं 105 भागिले 100. आणि हे जर कॅल्क्युलेशन करताना 0 अगोदर कट करायचे नाहीत, कारण सांगतो तुम्हाला की ह्या 105 ला पण आपल्याला कमी करायचं. म्हणून ह्या 5 ने भाग लावला तर 21 पंच 105, इथं 5 ने भाग लावला तर 20 पंच 100, इथं 21 ने भाग लागतोय म्हणजे 5 ने 21 पंच 105 आणि 20 पंच 100. आता जर कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो तर ह्या 0ला हा 0 कट होते, ह्या 0ला हा 0 कट होते, 2 ने इथं भागलं तर बे कबे, 8 ला भागलं तर 4 2 8, इथं होतं 40 शिल्लक राहते. परत ह्या 2 ने इथं भागलं तर बे कबे, 40 ला भागलं तर 20 येते. म्हणजे फायनल आपलं कॅल्क्युलेशन राहतं 20 गुणिले 21 गुणिले 21. आणि तुम्हाला माहित आहे 2 वेळा 21 चा गुणाकार आहे, म्हणजे काय आहे? तो 21 चा वर्ग आहे आणि तो 21 चा वर्ग आहे 441. आणि हा जर फायनल गुणाकार केला तर 20 गुणिले 441 हा गुणाकार केला तर काय होते? 2 लिहून टाका तसंच आणि 441 ला डबल करा म्हणजे 882. म्हणजे फायनल आन्सर किती आलं? 8820 आहे का? 8820 ऑप्शन 2 मध्ये. आणि एवढी लोकसंख्या असेल त्या गावची कधी असेल? 2 वर्षानंतर. कधी? जर आज 8000 एवढी लोकसंख्या त्या गावची, दरवर्षी ती 5% ने वाढते, तर 2 वर्षानंतर किती असेल? ती 8820 एवढी असेल. ठीक आहे मित्रांनो, पुढचा कॉन्सेप्ट बघूया, थोडा डिफरंट टाईपचा. एक संख्या 40% ने वाढवल्यास 210 होते, तर ती संख्या कोणती? असे पण आपल्याला गणित येतात. काय करायचं? ज्यावेळेस गणितात एखादी गोष्ट माहित नाही पडत त्यावेळेस ती एक्स मानायची. एक्स म्हणजे गणितातली एक्स. नाहीतर आपल्या लॅब मध्ये आपल्याला पण एक्स असते, गोष्ट वेगळी आहे. आपल्याला गणित सोडवायचे, गणितातली एक्स मानला इथं, ती संख्या एक्स मानली आणि हे काय होतं? 40% वाढवते. तर ह्या संख्येला करायचं गुणिले करायचं आणि 40% लिहायचं. पण ह्या संख्येची 40% आपल्याला काढायचं नाही, त्या संख्येमध्ये 40% वाढवायचंय म्हणून आपण इथे 140 करायचं. जर एखाद्या संख्येला 40% म्हणजे ती संख्या तेवढी आहे प्लस त्याच्यात 40% त्याच संख्येची वाढली तर 210 मिळतात. म्हणून गुणित आपण एक्सचे 140% बरोबर 210 करायचं. आणि आता हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो तर कसं होतं? एक्स इकडे तसंच राहतं आणि हे 100 140 भागिले 100 तिकडे गेलं, 210 ला 100 गुणिले होईल आणि 140 भागिले होईल. ते माहितीच आपल्याला. बरोबरच्या दुसऱ्या साईडला गेलं तर गुणाकारचा भागाकार होतो, भागाकारचा गुणाकार होतो, बेरीजची वजाबाकी होते, वजाबाकीची बेरीज होते. ठीक आहे, आता करूया कॅल्क्युलेशन. ह्या 0ला हा 0 कट केला, 7 न खाली भागलं 7 2 14, वरती भागलं तर 7 त्रिक 21, परत 2 न भागलं तर बे कबे, इथं 100 ला 2 न भागलं तर 50 गुणिले 100. गणित शिल्लक राहतं 3 गुणिले 50 आणि ह्याचे फायनल आन्सर येतं 150. म्हणजे 150 ला जर 40% वाढवलं तर 210 मिळणार आहे मित्रांनो. 150 ला जर 150चे 40% वाढवलं, 150 ला जर 150चे 40% वाढवलं तर 210 येणार आहे. म्हणून आपलं फायनल आन्सर असणार आहे, ती संख्या जी असणार आहे 150 असणार आहे. ठीक आहे, अशाच प्रकारचं पुढचं गणित बघूया मित्रांनो. काय म्हणतंय? एक संख्या 30% वाढवल्यास 923 होते, तर ती संख्या कोणती?
सिंपल आहे मित्रांनो. एक्स ही एक संख्या आहे, हिला 30% वाढवली म्हणजे 130 टक्के करून टाकलं. टक्के म्हणलं की बेस 100 आला आणि त्यावेळेस ती वाढवल्यानंतर 923 होते. तर एक्स किती असेल? एक्स म्हणजे ही संख्या आहे, एक्स इथं तसंच ठेवलं, 923 तिकडे आहे आणि ह्या दोन संख्या तिकडे नेल्या तर 130 भागिले मध्ये जाईल आणि 100 गुणिले मध्ये जाईल. 1 0 इथला 1 0 कट करून टाका. 13 ने खाली भागला, 13 1 13, 13 ने वरती भागला, 13 7 91, 92 मधनं 91 गेलं तर 1 शिल्लक राहते, वरने येते 3, 13 बनते म्हणजे परत 13 1 13 म्हणजे 71 गुणिले 10, 710 ती संख्या असेल. तिला जर 13% वाढवली तर 923 बनते. ठीक आहे. 710 कुठे? ऑप्शन 2 अगेन आपला बरोबर असणार आहे. या कंडिशन मध्ये, कुठल्या कंडिशन मध्ये? जर एखाद्या संख्येला 30% वाढवली आणि ती संख्या 923 बनली तर ती संख्या असायला पाहिजे 710 मित्रांनो. ठीक आहे. पुढचं गणित बघूया. कॉन्सेप्ट चेंज करूया थोडासा. आता बघा, अंजलीला वाढदिवसाच्या दिवशी 120 मेसेजेस आले, त्यापैकी 60% मेसेजेस शुभेच्छा देणारे होते. तर त्या दिवशी अंजलीला इतर किती मेसेजेस आले? टोटल तिला किती मेसेजेस आलेत? 120. वाढदिवस होता तिचा, तिला 60% कशाचे? वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस आले. म्हणजे 120 एकूण मेसेजेस आहेत, त्यापैकी 60% शुभेच्छा देणार आहेत. तर इतर किती असणार आहेत? 40%. 40% म्हणलं की बेस 100 म्हणजे रोज 120चे 40% जर काढलं तर ह्या झिरोला हा झिरो कट करून टाका, ह्या झिरोला हा झिरो कट करून टाका, कॅल्क्युलेशन राहते 12 चोक 48 म्हणजे तिला 48 इतर मेसेजेस आले. म्हणजे अंजली सोशल मीडियावर जास्त बिझी आहे, एवढं बिझी राहायचे कारण नाही, रोज जर 48 मेसेज आले तर. आणि ऑप्शन तुमचा बरोबर असणार आहे नंबर 4 48. पुढचं गणित बघूया मित्रांनो, ह्याच कॉन्सेप्ट वरलं. आता दुसरं दिलंय की 3/7 म्हणजे किती टक्के? 3/7 म्हणजे किती टक्के? तर 3/7 गुणिले 100 करून टाकायचं. ठीक आहे. 7 पैकी 3. ठीक आहे, बरोबर आहे का? तर काय करायचं? गणित काय बनाल? 300 भागिले 7 बनाल. ठीक आहे. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर 7 चोक 28 इथं करून दाखवतो, मी करेन पण तुम्हाला जमायचं नाही. 7 चोक 28, 30 मधलं 28 गेलं तर 2 शिल्लक राहील, वर्ण 0 येईल. 7 त्रिक 21 नाही तर 7 दुने 14 घ्या, परत 6 उरल, परत घ्यायला काय म्हणजे दशांश चिन्ह दिला, 1 0 गेला, 7 8 56, परत 4 उरलं, परत 40 झालं, 7 7 5 35 म्हणजे 42.85 42.85 किंवा आपण त्याला 86 म्हणू शकतो. एवढं टक्के असेल. किती? 7 3/7 म्हणजे 42.85% किंवा 42.86%. आणि कसं करायचंय? डायरेक्ट गुणिले 100 करायचं, टक्के काढायचं आपल्याला. ठीक आहे. म्हणजे 7 ला 3 गणित कसं होतं? 7 ला 3 म्हणजे 7 पैकी 3 आहे म्हणजे 7 ला 3 तर 100 ला किती? 100 ला x पण ह्या दोघांचा गुणाकार आणि 7 न बघायचं. ठीक आहे. म्हणजे 3/7 टक्के निघतंय. पुढचं गणित बघूया मित्रांनो. बघा, 40%चे 40% प्लस 60%चे 60% बरोबर किती? आता हे जर कॅल्क्युलेशन करायचं असलं तर 40% कसं लिहिणार तुम्ही? 40 असं लिहायचं आणि टक्के म्हणलं की बेस 100, चे म्हणलं की गुणाकार. हे 40% अगोदर लिहिलं, चे 40% म्हणजे गुणाकार मध्ये टाकला आणि 40% असं लिहिलं, प्लस लिहिले 60% टक्के असं लिहायचं गुणिले 60% म्हणजे 60%चे 60%. हे झालं 60%चे 60%, हे झालं 40%चे 40% आणि ह्यांची करायची बेरीज. आणि हा एक नवीन कॉन्सेप्ट कशावरती विचारला जातो? सेकडेवारीचा विचारला जातो. करूया आपण कॅल्क्युलेशन. हा झिरोला हा झिरो कट केला, ह्या झिरोला हा झिरो कट केला, वरती जर गुणाकार केला तर 4 दुने 4 चोक 16 आणि खाली आहे 10 10 100 म्हणजे 100 न भाग लावायचा. काय करायचं? एकदा 10 न भाग लावलं तर इथं दशांश चिन्ह येतं, दुसऱ्यांदा 10 न भाग लावलं तर इथं दशांश चिन्ह येतं म्हणजे 0.16 हे काय असणार आहे? 40चे 40%. प्लस 60चे 60% कसं असेल? इथं पण तसंच असेल. झिरोला झिरो कट करा, ह्या झिरोला हा झिरो कट करा, वरती 6 आणि 6 6 36 येईल, खाली 10 गुणिले 10 म्हणजे 100 आणि 100 न जर भागलं 36 ला तर हे दशांश चिन्ह इथं येणार म्हणजे 0.36. 0.16 आणि 0.36 यांची जर बेरीज केली तर शेवटच्या अंकांची बेरीज करू. 6 आणि 6 12, कॅरी 1 येईल, 3 आणि 1 4 आणि हा 1 5, दशांश चिन्ह तसंच पुढे शून्यच आहे म्हणजे 40चे 40% आणि 60चे 60% नाही 40%चे 40%, सॉरी, 40%चे 40% आणि 60%चे 60% बरोबर 0.52 म्हणजे ऑप्शन
वन तुमचा बरोबर असेल ह्या कंडिशन मध्ये. पुढचं गणित बघूया अशाच प्रकारचं मित्रांनो, की 40% 25% वजा 50% 15% बरोबर किती. आता 40% लिहून टाकलं मी. 40% चे म्हणलं की गुणाकार, 25% म्हणलं की 25/100 वजा 50% लिहून टाकलं मी. 50% चे 15% 15% लिहून टाकलं. आणि ह्याचं आता करायचंय मला कॅल्क्युलेशन. जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्या दोघांचा गुणाकार करणार 25 आणि 40चा, किंवा एक 0 कट करून टाकला. 25 100 आलं वरती, खाली आहे 1000 आलं. कसं आलं? 100 आणि 10चा गुणाकार 1000 वजा 50 मधला एक 0 कट करून टाका. 15 75 वरती होते, आणि खाली 10 आणि 100चा 1000, परत 1000 शिल्लक राहते. आणि ह्याची दोघांची जर वजाबाकी केली तर छेद समान आहे. 100 वजा 75 बरोबर 25 येतं, आणि खाली येतं 1000. आणि जर खाली जर 3 शून्य आहेत तर आपल्याला 3 घर इकडे जायचंय भाग लावल्यानंतर. म्हणजे 25 इथं लिहून टाकलं तर 25च्या 3 घर इकडे जायचंय. म्हणजे एका शून्याने भाग लावला तर इथं येईल दशांश चिन्ह, दुसऱ्या शून्याने भाग लावला तर इथं येईल, आणि तिसऱ्या शून्याने भाग लावला तर एक 0 लागला आणि इथं येईल. म्हणजे आन्सर आपलं एवढं यायला पाहिजे. काय? 40% 25% वजा 50% 15% बरोबर 0.025. 0.025 आहे का इथं? नाहीये. आपले आन्सर यायला पाहिजे 0.025. ठीक आहे. 15/75 बरोबर की. पुढचं गणित बघूया. एक्सच्या 20% चे 20% बरोबर 160 तर एक्स किती. अशी पण गणित असतात मित्रांनो. एक्सच्या 20% चे 20%, म्हणजे आता काय होईल? एक्सच्या 20% चे 20% म्हणजे एक्स आता किती, कसं करता येईल? एक्सच्या 20% चे 20%, एक्सचं 20% चे 20% बरोबर 160 आहे. लिहून टाकलं. आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो तर एक्स किती राहील? एक्स बरोबर किती असेल? ह्या 0ला हा 0 कट करा, ह्या 0ला हा 0 कट करा. बेदुनी 4 पलीकडे घेऊन जावा. 160 पलीकडे आहे. बेदुनी 4 इथं अंशामध्ये, इथं जाईल छेदामध्ये, आणि 10 गुणिले 10 वरती जाईल अंशामध्ये. आता ह्या जर 4 खाली वागला तर 4 1 4, वरती वागला तर 4 चौक 16, दुसरा भाग 0. म्हणजे फायनली आन्सर येईल 40,000 म्हणजे 4000. ती संख्या किती असेल? 4000. तिला जर एकदा तिचं 20% केलं 4000चं, आणि त्या आलेल्या आन्सरचं परत 20% केलं तर 160 यायला पाहिजे. ठीक आहे. पुढचं गणित बघूया. परत आहे एक्सच्या 25% जे 40%. एक्सच्या म्हणलं की गुणाकार, 25% म्हणलं की 25/100, आणि परत 40% बरोबर किती आहे? 40. 400 तर एक्स किती? अशी गणित विचारली जातात. कॉन्सेप्ट वेगळा आहे, आन्सर काढता आलं पाहिजे. आता जर कॅल्क्युलेशन केलं तर एक्स इथं ठेवून देऊया. 25 नाही तर डायरेक्ट भाग लावूया. 25 1 25, 25 चौक 100, खाली 4 आहे. 4 न भाग लावला तर 4 1 4, 4 10 40. इथे 10 न भाग लावला तर 10 1 10, 10 10 100. म्हणजे खाली किती राहिलं? 10. वरती काय राहिलं का? नाही. 10 जर पलीकडे गेलं तर काय होईल? 400ला गुणिले होईल, आणि आन्सर तुमचं येईल परत काय? 4000. सॉरी, परत आन्सर काय येईल? 4000 येईल का? 125%, 1000चे 40%, 400. बरोबर आहे. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. पुढचं गणित बघूया मित्रांनो. 2400 चे 12% बरोबर 600 चे किती टक्के. आता असं पण गणित आहे बघा. 2400 कुठे? कॉन्सेप्ट वेगळा आहे मित्रांनो. कॉन्सेप्ट आहे की 2400 चे 12% टक्के म्हणलं की 100 बरोबर 600 चे किती टक्के? x%. एक्स मानूया, आणि आपल्याला हे काढायचं, एक्स काढायचं. ठीक आहे. आता जर ह्या 100ला हे 100 कट करून टाका. इकडं 600ला 600 1 600, 600 चौक 2400, आणि ह्या दोघांचा जर गुणाकार करा 12 चौक 48, म्हणजे एक्स येईल 48, आणि टक्केमध्ये लिहायचं म्हणलं तर 48% लिहावं लागेल. 48 आहे का इथं? येस, बरोबर आहे का? जर गणित एक्सप्रेस करता आलं तर तुमच्याकडे फक्त राहते कॅल्क्युलेशन मित्रांनो, आणि कॅल्क्युलेशन डोकंने आरामसे करायचे. इथं होतात सिली मिस्टेक. 500 चे 32% बरोबर 2000 चे किती टक्के? 500 चे
500 चे 32% बरोबर 2000 चे किती x%. माहित नाही तिथे x म्हणायचं. 100ला 100 कट करून टाका. 500ला इकडे 500 का 500 इथे 500 चोक 100. 4 जर इकडे केला तर 4 1 4 8 चोक 32 म्हणजे x बरोबर 8 येईल. 8% येईल. टक्केमध्ये लिहायचं म्हणलं तर 8%. ठीक आहे, बरोबर आहे का? आणि हे असंच आहे. पुढचं गणित बघूया मित्रांनो. एक संख्या 40% वाढवल्यास 210 होते, तर ती संख्या कोणती? मगाशी मी सांगितलं 40% वाढवायची म्हणजे x ला किती करायचंय? 140% करायचं आणि बरोबर 210 बनते. तर एवढं कॅल्क्युलेशन केलं तर x निघून जातं, म्हणजे ती मूळ संख्या किती आहे निघून जाते. ठीक आहे, परत एक संख्या 40% वाढवल्यास. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सेकंडवारीचे 10 ते 12 कॉन्सेप्ट आपण इथं बघितलेत. आय होप तुम्हाला आवडले असतील आणि ते कामाला येतील. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद मित्रांनो.